मंडळी, महायुतीमध्ये वरवर पाहता सर्व काही आलबेलं असल्याचं चित्र असलं तरी पडद्यामागे मात्र धुसमसणारा असंतोष आता उघडपणे बाहेर येऊ लागलेला आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे. शिवसेना, भाजप आणि इतर घटक पक्ष सत्तेत आहेत. तीन चाकं एकत्र चालणाऱ्या या रथात काही दिवसांपासून कुरबुरींचे आवाज येत होते. पण आज थेट शिवसेनेच्या आमदारांनीच एकनाथ शिंदे यांच्या समोर आपल्या मनातल्या भावना आणि वेदनांचा पाढा वाचलाय. हा केवळ निधीचा मुद्दा नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये आपल्या अस्तित्वाचा आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न असल्याचं या आमदारांचं म्हणणं आहे. महायुतीच्या या सत्ता नाट्यात उपमुख्यमंत्र्यांचाच पक्षाचे आमदार त्यांच्याकडे जाऊन, साहेब आम्हाला पुढची निवडणूक जिंकायची आहे, पण पैसा नाही, विकास नाही, मग मत तरी कशाच्या बळावर मागू, असं विचारतात. ही परिस्थिती सामान्य नाही. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण तापलेलं आहे. येत्या काही दिवसात नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल लागणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या मोठ्या निवडणुका तोंडावर आहेत. याच राजकीय महत्वाच्या टप्प्यावर आमदारांची ही जाहीर नाराजी महायुतीच्या स्थैर्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभी करत आहे. या नाराजीचे मुख्य केंद्र आहेत शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार, तसेच काही विधान परिषदेचे आमदार आणि खुद्द मंत्रिमंडळात असलेले काही मंत्री. या सर्वांची सामूहिक तक्रार आहे ती म्हणजे विकास निधीच्या तुटवड्याबद्दल. त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी आवश्यक असणारा विकास निधी मिळत नाहीये किंवा जो मिळत आहे त्याबद्दल अपुरा आहे. यामुळे त्यांची अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत. 2 ते 3 वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने अपूर्ण राहिल्याने लोकांमध्ये मोठा रोष आहे. या आमदारांची अत्यंत स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली खंत व्यक्त केली. विकास निधी नसल्यामुळे पुढच्या निवडणुकीत आमच्या पराभवाची शक्यता आहे, हे थेट सत्य त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. ही केवळ तक्रार नव्हती, तर आपल्या राजकीय भवितव्याची चिंता होती. लोकांच्या दरबारात जाऊन पुन्हा एकदा मतं मागायची, तर विकास हा दाखवण्यासाठी सर्वात मोठा आधार लागतो. तो आधारच जर मिळत नसेल तर मतदारांना काय तोंड दाखवायचं, हा त्यांचा भावनिक प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आमदारांना ही अडचण जास्त भेडसावत आहे. शहरी भागातील प्रकल्पांना आणि मोठ्या घोषणांना जी प्रसिद्धी मिळते त्या तुलनेत ग्रामीण विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक राजकारण हे थेट विकास निधीवर अवलंबून असते. निधी अभावी रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारखी मूलभूत कामे अडली आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर सामान्य शिवसैनिकांमध्ये ही निराशा पसरू लागलेली आहे. मंडळी, ही नाराजी आजची नाही. मागच्या महिन्यात शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांचे नेते आणि पदाधिकारी फोडण्यावरून तीव्र मतभेद निर्माण झालेले होते. शिवसेनेचे काही मंत्रिमंडळ बैठकीलाही गैरहजर राहिलेले होते. ही नाराजी इतकी वाढली होती की त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना भेटून आपली वेदना व्यक्त केलेली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे पक्षप्रवेश देणे तात्काळ थांबवावे असा निर्णय झालेला होता, पण तो तात्पुरता दिलासा ठरला. त्यानंतर ही दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच होते. आता निधी आणि महामंडळे या 2 ज्वलंत मुद्द्यांनी पुन्हा एकदा महायुतीतील दरी वाढवलेली आहे. आमदाराच्या म्हणण्यानुसार दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले तरी पडद्यामागचे राजकारण थांबलेले नाही. एकमेकांना काटशह देण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंना एक महत्त्वपूर्ण विनंती केलेली आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने चर्चा करून यावर तोडगा काढावा. आता मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. पण या समस्येचं मूळ कशात आहे? सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारकडे सध्या निधीचा तुटवडा आहे. अनेक मोठ्या योजना आणि प्रकल्पांसाठी सरकारने निधीचे वाटप केलेले आहे, पण सरकारच्या तिजोरीवरचा ताण वाढलेला आहे. त्यातच सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय आणि महत्वाकांक्षी योजनांसाठी मोठा निधी दिला जात असल्याने विकास कामासाठीचा निधी कमी पडत आहे. याचा थेट परिणाम प्रलंबित असलेल्या विकास कामांवर झालाय. आमदारांनी अनेक वेळा निधीची मागणी करूनही सरकारकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये. यामुळे आमदारांना मतदारसंघात तोंड देणे कठीण झालेले आहे. ही परिस्थिती शिवसेनेसाठी अधिक गंभीर आहे. जर निधी मिळाला नाही आणि मतदारसंघात कामे झाली नाहीत तर या आमदारांमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकांचे निकाल यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतात. जर शिवसेनेला या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही तर आमदारांची नाराजी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक निवडणुकांमध्ये मिळणारा विजय हा आमदारांच्या कामगिरीचा प्राथमिक निकष मानलेला जातो. पराभव झाला तर थेट आमदारांवर खापर फोडले जाईल. मंडळी,
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ता असूनही असलेली राजकीय असुरक्षितता हा चर्चेचा विषय बनलाय। आमदारांनी मनातल्या मनात भावना थेट मांडल्यामुळे आता महायुतीच्या सर्वोच्च नेतृत्वावर यावर तातडीने तोडगा काढण्याचे दडपण आलेले आहे। ही नाराजी जर लवकर दूर झाली नाही तर याचे गंभीर परिणाम येत्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला भोगावे लागतील असं बोललं जातंय। शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या असंतोषावर काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।